नमस्कार मैत्रिणींनो, मी आज काही तुम्हाला नर्मदा सरोवर किंवा गुजरातमधील कुबेर इथे तुम्हाला कुबेरचं दर्शन घडवणार आहे. तर आम्ही ही 1-2 वर्षापूर्वी कुबेरला गेलेलो होतो. आमचा महिला ग्रुप आहे. तर हे कुबेरचं मंदिर आहे. असं छान असं भव्य कुबेर ते जे आहे नर्मदा नदीच्या काठाला बसलेलं आहे, नर्मदा नदीचं. तर ह्या ठिकाणी मंदिराबाहेरचे हे दृश्य आहे. कुबेर हे खूप जण मानले जातात की तिथे दर अमावस्येला मोठी यात्रा भरते आणि अमावस्येला जावं असं. पण आम्ही अमावस्या व्यतिरिक्त गेलेलो होतो आणि नर्मदा नदी पार करून होडीतनं बसून नर्मदेचे पात्र फार मोठे आहे. तर सगळ्यात ही गुजरातमधली आणि महाराष्ट्र आणि गुजरातमधली ही नर्मदा नदी आहे. तिचं पात्र इतकं मोठं आहे आणि तिच्यात होडीत बसून आपण कुबेर दर्शनाला चाललेलो होतो. सगळ्या आम्ही महिला ग्रुप आहेत. तर सगळ्या महिला आम्ही आता होडीतले काही फोटो आहेत. तर अशा पद्धतीने आम्ही इथे कुबेर दर्शन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कुबेर जवळ एक सुंदर असं बघण्यासारखं एक ठिकाण आहे. तर तिथे असे छान मंदिरं बनवले आहे. लक्ष्मीचे, त्याचे, कृष्णाचे, राधाकृष्णाचं असं भव्य असं हे केलेलं आहे. तर तिथे राहण्याची सोय आहे आणि तुम्ही जर प्लॅन करत असाल तर 2 दिवसाची ट्रिप करा. खूप सुंदर ट्रिप होईल. तर ह्या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर आहे. खूप सुंदर आहे. भव्य अशा मूर्त्या आहेत आणि अगदी प्रेक्षणीय आहे. या ठिकाणी बाहेर त्यांनी बाहेरचा परिसर आहे. तिथे पाणी असतं, कारंजे असतात. अशा पद्धतीने मी तुम्हाला माझे जेवढे छायाचित्र काढलेले होते, मी जेवढे फोटो काढलेले होते ते तुम्हाला शेअर करत आहे. तर बघा अशा पद्धतीने हे भव्य असं प्रवेशद्वार आहे. तर त्या ठिकाणी असे छान छान अशा मूर्त्या आहे, बघण्यासारखं आहे. त्याच्यानंतर आपण सरदार सरोवरला गेलेलो होतो आणि तिथे वल्लभभाई पटेल पुतळा अगदी छान असा हा लोह पुरुष आता तो जो आहे तो आहे सरदार सरोवर आहे आणि त्या सरदार सरोवरामध्ये हा वल्लभभाई पटेलांचा मोठा आहे की आपल्याला इतका मोठा आहे त्याची उंची. तर हे आतले काही दृश्य आहे, त्याच्या आतले हे दृश्य आहे. आपल्याला त्याच्या छातीपर्यंत जाता येतं, डोळ्यांपर्यंत जाता येतं, लिफ्टने डोळ्यांपर्यंत जाता येतं आणि डोळ्यांच्या जे आहेत तर तिथे त्यांनी खिडक्या ठेवलेल्या आहेत आणि त्या खिडक्यांमधून आपल्याला बघता येतं. पण त्याचं तिकीट जे होतं ते ऑनलाईन असतं. जर तुम्ही जाण्याचा प्लॅन करत असाल तर आधीच ऑनलाईन तिकीट करून घ्या. कुबेर दर्शनासाठी जर तुम्ही जाणार असाल तर ऑनलाईन टिपून हा मोठा भव्य पुतळा आहे. याच्यामध्ये आपल्याला जाता येतं, डोळ्यांपर्यंत जाता येतं आणि याचं ऑनलाईन तिकीट करायचं. हे बाहेरचे दृश्य आहे, इतका सुंदर आहे, अप्रतिम आहे, बघण्यासारखं आहे. रात्रीच्या वेळी तिथे लाईटिंग असते आणि छान अशी दृश्य असतात. पूर्ण अगदी आम्ही हे दिवसा गेलेलो होतो आणि एकच दिवसाची आमची ट्रिप होती. पण तुम्ही जर जाणार असाल तर 2 दिवसाची ट्रिप करा. कुबेर दर्शन अगदी गुजरातच्या आणि महाराष्ट्राच्या गुजरातच्या बाँड्रीवर आहे. हे बघा, हे सरदार सरोवर आणि सरदार सरोवरामध्येच हे जे आहे कुबेर आणि सरदार सरोवरातच आपल्याला हे वल्लभभाई पटेलांचा लोह पुरुष म्हणून जो ओळख करून दिली. आमचा हा महिला ग्रुप आहे. अशा पद्धतीने आपण कुबेर दर्शन करायला जाणार असाल तर असं सुंदर असं हे 2 दिवसाचं तुम्हाला ट्रिप होऊ शकते. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर मला लाईक करा, शेअर करा कोणाला. अशा पद्धतीने कुबेर दर्शन खूपच सुंदर अप्रतिम आहे.